वर्षभर टिकणारी कुरकुरीत काटेदार तांदळाची चकली अजिबात तेलकटसुद्धा झाली नाही. तेल न पिणारी, तेलात न विरघळणारी अशी कुसकुशीत तांदळाच्या पिठाची चकली कशी बनवायची हे आज आपण पाहिलंत ना. किती कुसकुशीत झाली आहे. चकली तुम्हाला ही अशीच बनवायची असेल तर आज स्मिता तुमच्यासाठी संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन आली आहे, तर व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. मी घेतलेला आहे 4 वाटी तांदळाचं पीठ. आणखी डाळवा फुटाणे याची बारीक पूड करून पीठ बनवून 1.5 वाटी घेतलेलं आहे. हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, जिरं, मीठ, सांबार यांची पेस्ट बनवून घेतलेली आहे मी, ते टाकते आहे. 4 टीस्पून तीळ, 4 टीस्पून ओवा हे पण घालते आहे मी त्याच्यामध्ये. याच्यामध्ये आपण जे तेल घालतो त्याच्यावरती बरंच काही अवलंबून आहे. चकली आपली कुसकुशीत होणार की कडक होणार काय असेल ते या तेलाच्या प्रमाणावरती अवलंबून असते, म्हणून तेल आपल्याला बरोबर घालायचं आहे. मी याच्यामध्ये 3 चम्मच मोठ्या चमच्यानी कडकडीत तेल गरम केलेलं टाकते आहे. 1 चम्मच हळद, 1.5 चम्मच मीठ घालती आहे. तेल आणि पीठ याला चांगलं चोळून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही हातांनी, ते चांगलं एकजीव होईपर्यंत. पाणी हे उकळ काढून घ्यायचं आहे. उकळतं पाणी पिठात घालायचं आहे. मोदकला आपण जशी उकळ करून करतो तशीच उकळ काढायची. पिठावरती उकळतं पाणी घालायचं. चमच्याच्या मागच्या बाजूनी चांगलं ढवळायचं आणि त्याच्यावरती पटकन झाकण घालायचं. नंतर 5 ते 10 मिनिट ते तसंच ठेवायचं आणि त्यानंतर झाकण काढून ते पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये आपल्याला चकल्या बनवून घ्यायच्या आहे. चकल्या बनवताना चकल्यांमध्ये थोडासा गॅप ठेवायचा आहे, कारण तळताना ती चकली चांगली तळली जाते. तेल त्याच्यामध्ये चांगलं आतमध्ये जाते, त्या कारणाने तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. नंतरच चकली टाकायची आहे. मीडियम आचेवरती जर चकली टाकली, तेल कमी गरम असेल तर ती चकली तुटू शकते, त्या कारणाने तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे. नंतर मीडियम फ्लेम करून त्याच्यामध्ये चकल्या तळायच्या आहेत आपल्याला. हलक्याशा ब्राऊन झालं की ते पलटवत राहायचं आहे आपल्याला. एकचदा जास्त चकली टाकायची नाही आहे कढईमध्ये, नाहीतर ती पलटवताना ही चकल्या तुटू शकतात, त्या कारणाने आपल्याला काळजी घ्यायची आहे. चकलीला सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला छान तळायचं आहे. नंतर ते पलटवून घ्यायचं आहे. बघा छान कलर आलेला आहे, तर मी पलटवत आहे. चकलीला छान असा कलर आलेला आहे. कुरकुरीत अशी चकली झालेली आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू. शेव बनवण्यासाठी मी मोठ्या वाटीने 4 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1.5 चम्मच मीठ घालते आहे. तेलाचं मोहन तयार करून घेतलेलं आहे. मोठ्या चमच्यानी 2 चम्मच मी तेलाचं मोहन टाकते आहे. नंतर त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद घालून घ्यायची आहे. हे मिश्रण आपल्याला आधी चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर दोन्ही हातांनी चोळून मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याची उकळतं पाणी टाकायचं आहे. उकळ काढून घेतलेली आहे पाण्याला. त्याच्यामध्ये उकळतं पाणी घालायचं आहे. आधी चमच्यानी मिक्स करून घ्यायचं, मग हातांनी डो बनवून घ्यायचा आहे आपल्याला. त्याला 10 मिनिट रेस्ट द्यायची आहे आपल्याला डोला.
तेल गरम करून घ्यायचं आहे कडकडीत, त्याच्यामध्ये शेव बनवून घ्यायचे आहे। मग मीडियम फ्लेमवरती शेव छान तळून घ्यायचे आहे। तर तयार आहे आपले शेव आणि चकल्या। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज। थँक्यू सो मच।